स्विच बोलला पहिले तो का भावे चावी कुठे विनर मधील लढत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहता आजच्या दिवसात पाचवा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. अर्थातच पहिला सामना जिंकला होता प्रणित दिलगिरी संघाने. या स्पर्धेचा तिसरा सामना जिंकला रुबेरा या सामन्यातील क्वालिफायवरील स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये निश्चितच लढत आहे आपल्याला याच मैदानाकडे पाहायला मिळेल. एकूणच एक दर्जादार क्रिकेटची स्पर्धा मित्रमंडळ आणि गंभीर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित क्रीडा 2026 सोमवार आणि दोन दिवसांमध्ये या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला या स्पर्धेची तर निश्चित ठिकाणी पाहायला मिळायचं बाकी 15 मिनिटांची आपल्याला ठिकाणी खेळायला जाईल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 3 षटक संकेत करणं गरजेचं आहे. 3 वाजून 46 मिनिटांनी पहिला षटक फेकला जाईल आणि तिथून 15 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाईल आणि 15 मिनिटांमध्ये जर तुमचे 3 षटक कंप्लीट झाले चेंडू टाकला की लगेच टायमर लावायचा. चेंडू टाकायला सुरुवात झाली ना तर लगेच टायमर लावला जाईल. गोलंदाजीसाठी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आता पहिली सुरुवात प्रथम गोलंदाजी करताना तो सामना या ठिकाणी जिंकला होता तेव्हा डिफेंड केल्या गेल्या होत्या आणि त्यांच्या हातामध्ये मात्र पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही संघ दोनही संघ या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकला आणि या स्पर्धेतील विजेता संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होणार आहे. आजच्या दिवसातला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूणच क्वालिटी इलेव्हन आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र रुबेरा इलेव्हन या दोन संघांचा फायनल पहिला चेंडू या ठिकाणी केले गेले आहे. इथून मात्र 15 मिनिटांमध्ये पहिले तुम्हाला 3 षटक कंप्लीट करावे लागतील. प्रॉपरली टाइम मध्ये कन्वर्ट केला जात चांगली सुरुवात पॉवर प्लेचा आहे. पहिला षटक आपण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतोय. पाच आणि यांच्यासाठी मात्र सलग 3 चौकार 3 षटकांसाठी पारितोषिकांची जाहिरात आहे आपल्या विभागातील परफेक्टली टाइम केलं गेलं होतं. पहिल्या चेंडूवरती हात प्रयत्न बैठकी फटका लगावण्याचा परंतु बाहेरचा संपर्क नव्हता. या दरम्यान पाहिलं तर सुरेश भोयर साहेबांनी देखील 3 षटकांसाठी 1000 रुपयांचा चेक या ठिकाणी जरूर दिला जाईल. त्यासाठी या ठिकाणी सलग 2 षटक लगावले गेले. तिसरा षटक बनवला पहिल्या स्पर्धेतील पहिली विकेटसाठी दिव्यांग यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक दिव्यांग वगैरे या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल.
आणखीन एक चांगला चेंडू आहे बाकी दोन चेंडूवरती जर पाहिलेलं तर आपले गुणवत्ता दर्शवतात राहुल कमालीचा कमबॅक केलाय शेवटचा एक चेंडू या ठिकाणी त्याला गेटचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय 14 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहताय दिव्या याच्यासाठी मात्र पारितोषिक या ठिकाणी आलेलं याच्या विकेटसाठी पण 1,000 रुपये पारितोषिक होता आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सुनील गोयल यांच्या शुभाशय केला जाईल तब्बल 1,000 पारितोषिक होते विकेटसाठीचा ते पारितोषिक मात्र या ठिकाणी पटकावलं जातं यावेळेला आलो 5 चेंडू होते अंतिम चेंडूवरती देखील 2 धावफलकावरती पाहायला मिळतात पहिले शेवटीची खेळ इथे समाप्त झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण 16 धावा 2 षटके 2 दुहेरी 2 निर्धाव अशा प्रकारचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आल्यात या धावा धावा आल्या जवळपास 64 या धावसंख्येपर्यंत मात्र धावू शकतात आपण 17 भारतीय संघ आहेत त्याचबरोबर पाहिलं तर दोन्ही एंडचा वापर केला जातो पण ते एक डावपर्यंत तुम्हाला पोहोचून जर मैदानावरती असेल तर संघासाठी ते मैदानावरती असतील तर मात्र प्रतिस्पर्धी या षटकामध्ये करू शकतो इतकी सोपी गोष्ट नाही इथे पहिलं स्ट्रायकिंग एंडला आपण सनीला पहिलं सनी बरोबर ऋतिक आपल्याला मैदानात पाहायला मिळतो ऋतिक म्हटलं नंतर आता फलंदाज आहे आणि आता जे सुरुवात आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये 16 धावा झाल्यात त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याचं काम हे निश्चितच या ठिकाणी दोन्ही पाहायला मिळतील का जास्तचा वेळ इथे घेतला जातोय 15 मिनिटांचा अवधी आहे पुण्यात 11 संघटनेला थोडंसं लक्ष केंद्रित करायचं 15 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाईल षटक कंप्लीट केले गेले नाही तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू तुमच्या असेल जो 4थ्या षटकामध्ये निश्चितच 5 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय 346 ला पहिला चेंडू फेकला गेला आता 3:51 हे वेळ आपल्याला सध्या घड्याळामध्ये दर्शवली जाते त्यामुळे जास्तीचा वेळ आपण खर्च करू नये अगदी वेगही आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या सूत्रापासून जर पाहिलं तर सध्या सर्वाधिक आहे लवकर येतो तो बॅट मैदानाच्या आतमध्ये किंवा तिथं बॅटच्या मध्येमध्ये घेणं गरजेचं आहे आणि जर का चेंडू भारतीय टप्प्यामध्ये आला तर निश्चितच त्याच्यावरती मोठा प्रहार जरूर पाहायला मिळू शकतो इथे लागलाय बॅट लिडिंग एज बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी या ठिकाणी निश्चितच मिळते 2 धावा देतो इथं ऋतूच्या बाहेर बघून आलेले 2 चेंडू आणि 2 धाव्याने संघ मात्र धावून पोहोचलाय 18 रन इतकं धावांमध्ये रुग्णाचा माणूस असेल कारण धावांच्या साधले करण्यासाठी प्रणित ओळखल्या जाते ते मात्र चेंडू वळून घेतलाय अवे फ्रॉम द बॉडी दूर चेंडू निघालाय करण्याचा माणूस जरूर होतं चेंडू बाहेर संपर्क नाहीये चेंडू गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल तर येणारा प्रत्येक डाऊन जाईल त्यांच्यात मानसिक दडपण निर्माण करेल आता रेल्वेला होती आणखीन एक यंग टॅलेंट आहे युवा खेळाडू आहे भविष्यामध्ये खेळाडूला पाहिलं जायचं उल्लेख केला हे ते मात्र जेलच्या खाली कंप्लीट केला जातोय जेल धक्का क्रमांक 1 पहिला फलंदाज आज अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळते प्रकारचे या ठाकूर सरांचं या ठिकाणी आपल्याला शोभा पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं समालोचना ऐकून समालोचनाबरोबर अगदी गुणलेखकाची भूमिका देखील बजावतात या संपूर्ण आयोजनाला चांगलं योगदान त्यांचं पाहायला मिळतंय अष्टपैलू कामगिरी आहे त्यांच्या माध्यमातून मगाशी सरांनी सांगितलं की प्रत्येकाची एक वेगळी भूमिका असते आणि या दुहेरी भूमिकेमध्ये आज मात्र संपूर्ण दिवसभर त्यांची साथ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लागली पहिल्या विकेट पहिल्या फलंदाजीकडे गमावलं गेलं न्यू बॅटरी तिसऱ्या क्रमांकावरती नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मानव
बऱ्याचशा युवा खेळाडूंना संधी या संघाकडे दिली गेली आहे. रोहित 11चा आपण विचार केला पहिला सामना जिंकला होता. अर्थातच प्रीत 11 छत्तीसगड संघावरती मात करत असताना मात्र या संघाला आपला पहिला विजय संपादित केला होता या स्पर्धेमध्ये. नवीन पद्धतीने 2 ग्रुप 8 संघ 4 गटामध्ये विभागले गेलेले 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र थोडीशी खराबपैकी होते. दिशाहीन गोलंदाजी पंचांचा 9 चेंडूचा इशारा येईल. चेंडूची पिचिंग विकेटच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे पंचाने हा चेंडू नो करार केला. त्याला तिसऱ्या पंचांकडे अंपायर्स रिव्ह्यू आहे. चेंडूचे एक्झॅक्टली पिचिंग कुठे आहे हे पाहिलं जाईल हे तपासलं जाईल. अंपायर्स रिव्ह्यू आहे. एक्झॅक्टली आपली होईल मग सो इट्स वाईड बॉल. पंचाने नो चेंडू करार केला होता. चेंडूची पिचिंग जर का विकेटच्या बाहेर असली तर हा चेंडू नो करार केला होता. परंतु जर का ऑन लाईन असेल तर हा तर चेंडू अर्थातच वाईड चेंडू घोषित केला जाईल. एक अतिरिक्त अंकित दिले जाईल. चला जास्तीचा वेळ या ठिकाणी घेतला जातो. मी सुरुवातीला 15 मिनिटांच्या तुम्हाला तीन सेंचुरीचा चेंडू फेकला गेला. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. आतापर्यंत 9 मिनिटांचा अवधी घेतला आणि क्रमांक दुसरा सुरुवात आहे. तर विकेट गेली आहे. माणूस घेऊन आणि सगळेच विचार करून आपल्या वैयक्तिक 16 धावसंख्येवरती घ्यायचं. इतकी सोपी गोष्ट नाही. एक धाव होता. राहुल नाराजी व्यक्त करते. खेळाडू होता. खेळाडू या 6 धावा देखील लवकर करायचे पाहायला मिळाल्या असत्या. परंतु रेकॉर्ड तब्बल 3 धावा या 3 धावेनं दुसऱ्या षटकाचाही खेळ समाप्त होत आहे. 2 षटकांसाठी तब्बल अवधी घेतला गेला या ठिकाणी 6 मिनिटांचा. 5 मिनिटांमध्ये आता तुम्हाला हे तिसरं षटक हाताळावं लागेल आणि 5 मिनिटांपेक्षा जास्तचा वेळ जर घेतो तर मात्र चौथ्या षटकामध्ये तुमचा एक अतिरिक्त खेळ षटकांच्या आतमध्ये असेल. 4 षटकांची ही लढत आहे. त्यामुळे रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतील. दोनही संघ एक एक सामना जिंकून या स्पर्धेमध्ये देऊ नये पद्धतीनं ही लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण 4 संघांचा एका गटामध्ये समावेश आहे. दुसऱ्या गटामध्ये 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एकूणच धावसंख्येचा विचार करून माहिती देतात. अकराच्या सरासरीला 22 धावा धावफलकावरती आल्या. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन पाहायला मिळतं. आय थिंक 100च्या स्वरूपामध्ये अक्षय ठाकूर संघाचा संघनायक कॅप्टन नेहमीच संघासाठी तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. परंतु यावेळेला फक्त षटक हाताळायचं नाहीये तर वेळेचं बंधनही आपल्या समोर आहे. आणि वेळेच्या बंधनाचं तुम्हाला पालन करायचं आहे. 4 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. 11 मिनिट आतापर्यंत घेतली गेलेत. क्षेत्ररक्षणाचे व्ह्यू एकूण 24 रन गोलंदाज आहे. संधी ही संधी मात्र गमावली गेली आहे. स्ट्राईक धाव घेण्याचा कोणत्या प्रकारचा माणूस आहे. खरा क्रिकेट लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण एका धाव्यानं सामना गमावणारे संघही आपण पाहिजे. त्यामुळे एका धाव्याचं महत्व हे तुम्हाला ओळखावं लागेल. सुटला गोलंदाज अक्षय आहे. पुन्हा एकदा आपल्याला माणिक मारकर लीड करत नाही बोलणार लेफ्ट प्रयत्न होता. कमालीची गोलंदाजी आहे. पाहिलं जात आहे. सनी थोडेसे नाराज आहेत. कारण तो
परिस्थितीमध्ये केवळ तुमची मनात मैदानाच्या मध्ये बोलणे गरजेचं आहे. लगातारचे 2 डॉट बॉल आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण चांगला पाहतोय. गोलंदाजीमध्ये 100 आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानेची यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न गाडीचा टोईटला चेंडू करतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल. तोपर्यंत मात्र दुसरी धाव ही या ठिकाणी पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन विकेट कमालीची आहे. पहिल्या चेंडूवरती लॉन्ग ड्राईव्ह खेळली. चेंडूकडे पाहत राहिले. कोणत्याही प्रकारची धाव नाही. दुसरा चेंडू लेफ्ट केली. तिथेही कोणत्याही प्रकारची धाव नव्हती. निर्धाव चेंडू आला. परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा आल्या. अजूनही या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. किमान 2 मोठे फटके सनीच्या बॅट मधून येणं अपेक्षित. यावेळेला मिडल केली आहे. 2 क्षेत्रक्षकांमध्ये अतिशय fast आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सनीच्या बॅट मध्ये जातोय. या चौकाराने संघाची एकूण धावसंख्या 40 टीम मीटिंग नको मित्रांनो. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एकूण 18 चेंडूंमध्ये 200च्या स्ट्राईक रेटवर 22 धावांच्या बॅट मध्ये एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पहिला नवीन बॅटर आपल्याला आदित्य आणखीन एक युवा चला जास्त वेळ घेतला जातो. या षटकाचा आपण विचार केला. अक्षय या ठिकाणी बोलायचे ते मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम चेंडू षटकातील षटक क्रमांक तिसरा 15 मिनिटांचा गोलंदाज हो यावेळी प्रहार करण्याचे प्रयत्न लिडिंग आहे. केवळ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हजेरी लावतोय. पुन्हा एकदा ऍक्च्युअल पॅव्हिलियन आपण पाहतोय की वेलकम तीन शब्दांचा खेळ या ठिकाणी गाडी बाद 28 धावांसाठी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. दोनही विनर संघ आहेत 28-28. चला पुढील चला अमरजी उलवेकर यांच्याकडून मात्र 2000 रुपये संस्कार या फलंदाजासाठी बरखास्त संस्कृती ते पद आला कशी होईल जायचं बोलायची कोणी माझा नवराची की कोणी काय बोलतो येते की माझ्या आवाला काय माझ्याजवळ टोपी
तर जरूर या ठिकाणी करेक्शन आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीपैकी 29 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. काही वेळेला पहिल्या चेंडूवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी अर्थातच प्रभाकर पाहायला मिळते. प्रभाकरचे उमेदवार पहिल्या चेंडूवरती सिंगल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा माणूस होता. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे दुसऱ्या संधी आहे. आणि तो मात्र फलंदाज बाद. आणखी एक सफलता च्या स्वरूपामध्ये चौथा फलंदाज बाद. यानंतरची होणारी लढत सामना क्रमांक 2 चा विजेता संघ आणि सामना क्रमांक 4 विजेता संघ. अर्थातच गांधीवी 11 संघाचा संघ आहे आणि आर्यन 11 संघाचा संघ नाही. आपण लगेच संपर्क केला टॉस या ठिकाणी केली गेली. व्हाईट बॉल पद्धतीचा इशारा आपण स्वरूपामध्ये एकूण अंतिम षटक वर्ल्ड प्लेसची गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी त्यामुळे डिस्टन्स कव्हर केले जाते. प्रत्येक षटकासाठी 1,000 पारितोषिक अक्षय आणि यांच्याकडून मात्र अंकित भोईर या फलंदाजासाठी स्मरण साधले आहे. यावेळेला उजव्या बाहेर चेंडू फेकला होता. ते परिवर्तन आपल्याला ही विविधता आहे, ही व्हेरिएशन आहे, ही ओळख नाही आहे. आणि चांगलं काय कमालीचा षटक हाताळला होता. या ठिकाणी आपल्याला जाणून पाहायला मिळतोय. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजावरती मानसिक दडपण निर्माण करणार असेल. गोलंदाज फलंदाज या ठिकाणी बाद होत आहे. या ठिकाणी आपण पाहतो आणखी एक फलंदाज गमावला गेला. षटकारासाठी तब्बल 5,000 रुपये स्ट्रायकिंग केलाय. अगदी 5,000 रुपये पारितोषिकाच्या जवळपास खेळाडू पोहोचला पलीकडे 4 धावा करतात. सोबतच्या चेंडूवरती पहिल्या सत्राची खेळ या ठिकाणी संपला. धावफलकावरती आल्या त्या 5 गडी बाद 38 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. 39 धावांचा अंतिम षटकामध्ये देखील तब्बल 9 धावा पहिल्या 38 ही टोटल आली आहे. पहिल्या सत्राची खेळ या ठिकाणी संपलाय आणि जसा खेळाचे उत्तर होईल सुरू एकदा नवीन परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटासा बघा किंवा आपल्या शुभ असते या ठिकाणी पुढील सामन्याची नाणे प्ले करायचे. खूप सरस साई मित्र मंडळाचे माझे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री गुरुजी साहेब यांच्या शुभ
मोठा संघ तुमचा बोललेलो आर्यन इलेव्हन. चला आर्यन इलेव्हन या ठिकाणी नाणी आर्यन इलेव्हन सगळ्यांनी या इकडे या. सर्व प्लेअर असतील ना कुठे आर्यन इलेव्हन त्यांचा चला तुमचा झिरो कक्षामध्ये जायचं आहे. नवीन बॉल द्या. आणि विचारलं असाल तर आता टी शर्ट घाल एक स्कोर करायला कोणी तरी. विचारलं असाल तर काय देशील आता हा चल चला मित्रांनो स्कोर किती आहे? चला मी आहे जोडीला या. काही टेन्शन घेऊ नका या. मगापासून या. बघा अरे बाबा इथं समालोचन पण करतोय मी बघा उल्लेखन पण करतोय. या मी जोडीला मी आहे काही करू नका. कोणी काय बोललं नाही. या बापरे बाप. आमचं परम भाग्य आहे की या ठिकाणी समोर नाटकाच्या भूमिकेमध्ये कोण आहेत तर या स्पर्धेला त्यांचं खूप मोठा आव्हान आहे. रायगड क्रिकेट समालोचकांचे विद्यमान सल्लागार आणि हिमांशू ट्रॉफीचे मालक सामाजिक कार्यकर्ता त्यांचे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्री रवींद्र देवान साहेब संपूर्ण लाईव्ह जे प्रक्षेपण करताय WTC च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचं या ठिकाणी स्वागत. चौघा पण आत जाऊ ना चौघ कोण चौघ कोण झाला तो आत्ताच आलाय 1-2 महिना झाला तुम्ही चला पण या ठिकाणी पहिला सामना चालू होता प्रणित 11 वर्षाच ऋग्वेद इन्या 11 या दोन संघाने प्रथम या ठिकाणी प्रणित 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि 39 धावांचा टार्गेट आहे. 4 षटक हे अर्थातच 24 चेंडू मध्ये या ठिकाणी 39 धावा करायचा आहे. प्रथम या ठिकाणी प्रणित 11 संघाने 38 धावा काढल्या. ते ऋग्वेद इन्या 11 संघ पुन्हा 39 धावांचा टार्गेट आहे. बघूया धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जात आहे. आणि गोलंदाजांना अर्थातच ऋग्वेद इंडिया 11 संघाला सांगितले पहिले 3 षटकही तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकायचे टायमर लावला जाईल याची नोंद घ्यायची आहे. एक मेजर दुख होईल ना नंतर आपली आमची साई मित्रमंडळ नवदेवी मित्रमंडळ आयोजित खिडकपाडा प्रीमियर लीग 2026 KPL धमाकार तथा खिडकपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेचा भव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. मालिकेवर आपण या ठिकाणी ब्रँडेड सायकल पाहतोय श्री ललितजी जाधव ठोकळे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर दिव्य भव्य चषक श्री प्रभाकर हरिओडेकर साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी युवा नेते अनेक 82 व्यक्ती या स्पर्धेला हातभार त्याचबरोबर प्रभुदास अर्जुन भोईर अण्णा यांच्या माध्यमातून त्याचा महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 50,000 रुपयाची दंड असेल त्यांचे मनापासून आभार. अनेक 82 व्यक्ती साहित्य लागले त्यांचाही आपण सध्याच्या वेळेत जसे म्हणे तसा उल्लेख करूया. चला गौरव माझ्या चला लवकर चला चेंडू निवडा रे बाबा नऊ अजून दुसरे सामने खेळवायचे आहेत रे. कोणाच्या मार्कवर गोलंदाज सनी भोईर या सनीने मात्र या ठिकाणी 11 चेंडू मध्ये 22 धावा काढल्या होत्या. तर सनी मात्र या ठिकाणी गोलच्या मार्कवर उभा आहे. स्ट्राईकला येतो राहुल उलवेकर. काय जबरदस्त हँडरायटिंग आमच्या रवींद्र जाधव भोईसाहेबांचे. अप्रतिम. अरे नाईट स्ट्राईकला येतो फलंदाज कोण आहे रे मित्र ये बाबा हे नाईट स्ट्राईकला कोण आहे रे सुमित उलवेकर अशी बंधू सोडी संघाची ताकद संघाचा आधारस्तंभ महान स्फोटक फलंदाज मैदानामध्ये दाखल संघ करता गोलच्या मार्कवर सनी चेंडू राईटरला विकेट करेल सज्ज सनी. हा सुंदर चेंडू अतिशय चांगला लाईन हा चेंडू या ठिकाणी मात्र पूर्णपणे बीट झाला हा फलंदाज चेंडू धाव राहुल मात्र फक्त चेंडू हुकतोय थोडासा मजबूत छक्का राहुल. याच्या रडार मध्ये जर एखादा चेंडू जर आला तर मात्र चेंडूचा लिंबू शांत आहे बघा. आमचा चेंडू खेळायचा राहुल ऑफटाईमच्या बाहेर जाण्याची पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत.
खराब चेंडू या ठिकाणी पहिला चेंडू पहिला तर अगदी लेंथ टाकला गेला होता त्यानंतर तो थोडासा अगदी या चेंडूला ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला या चेंडू दूर टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता अपयशी ठरतोय की कमांडर धाव या ठिकाणी म्हणते पॉईंट बॉलचा इशारा हा स्वतः परत वेळ बघण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र राहुलने नक्कीच केलाय एक धाव सहज झाली असती तर त्याचं मनसुबे मात्र वेगळं काहीतरी आहे की मी एक रोटेट करतो आणि मोठे फटके मारतो आणि 39 धावांचा अगदी टप्पा जो आहे तो सहजरित्या मी पार करण्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही आपल्याकडे चेंडू आहे 24 आणि 24 चेंडूमध्ये 39 धावा काढायच्या आहेत चेंडू फेकले गेले तर 2 धावसंख्या फक्त एकच रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता पण प्रयत्न मात्र फसला विकेट जर गोलंदाजी झाली असती तर तिथे मात्र गोल झाले असते लागला असता अशी बलवत्तर आणि इकडे ठिकाणी खरं तर जिवंत मिळाले धावसंख्या असते मात्र एकच ती पण वाईट बॉलची धाव मिळाली अजूनही संघाचं वैयक्तिक खरं तर खाता कोणतं आणि संघाचं मात्र खट या ठिकाणी वाईट बॉल खेळलं जाते याची एज लागे एक दोन गेलेला हा चेंडू गेलेल्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण काढतो दिसला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय मात्र वैयक्तिक खेळलं जाते संघाचं धावसंख्या या ठिकाणी बिन बॉल 2 अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आपण बघितलं तर पॉवर प्लेच्या षटका आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फटके यायला हवे होते पण प्रयत्न केले जाते तितकाच चांगला हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय खेडोपाडा संघाचा अर्थातच सनी भुईर ऋग्वेद 11 संघाचा हा गोलंदाज हा आता माझा टायमिंग चांगला आहे 4 धावांचा हा या चौकांसाठी संघाची धावसंख्या बरीचशी अशी होते इन बाद 6 धावसंख्या चेंडू खेळासाठी या ठिकाणी चौकार मोठा पट्टा या ठिकाणी म्हणजे घेतलाय या ठिकाणी संपला पहिले 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकायचे जेव्हा तुम्ही टीम कराल तुमचा वेळ वाया जाईल आणि मात्र समोर जावं लागेल याची नोंद घ्यायची आयोजकांचा तसा नियम आहे कडक इशारा आहे 15 मिनिटात तुम्हाला 3 षटक फेकायचे पहिलं षटक पाहतोय पहिल्या षटकामध्ये सनी भोई याने धावा दिला केवळ मात्र 6 एक विकेट मात्र मिळवता आला या 6 धावांमध्ये एक वाईट टाकला गेला 39 धावांचे टार्गेट असताना पहिल्या षटकावर 6 धावा दिल्या गेल्या आणि उर्वरित 33 धावांची आवश्यकता एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 धावा दिल्या गेल्या उर्वरित 18 चेंडू आणि 33 धावा 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहतोय आणि 11 संघाला या ठिकाणी जिंकणे करता अरे चला लवकर स्पीडअप करा यार तुम्हाला फक्त दंड लागेल विनाकारण काय चाललंय वेळ घालवत आहे ऋतिक उर्वे कार्बोनेटच्या मार्कवर
खेळण्यात सज्ज तिकडे मात्र राहुल फुलवेकर इकडे उर्वेकर गोलंदाज नाही एकीकडे उर्वेकर फलंदाज याकडे पाहायला मिळतंय नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय अक्षय ठाकूर 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता पहिला चेंडू अक्षय ठाकूर याचा मात्र जातो या ठिकाणी आपण पाहतो मोठा फटका या ठिकाणी पॉईंटच्या डीप क्षेत्रामध्ये लागणार होते पॉईंट 7 सेकंदाला षटकार चेंडूवर या ठिकाणी हवाई हमला केला संपूर्ण ताकद चेंडू मात्र पॉईंटच्या डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये गेला आलेला षटकार आदरणीय सर्वश्री कार्तिकी फुलोरे साहेब आपण कार्तिकी फुलोरे साहेब या सर्वश्री रामशेखर ठाकूर साहेब या त्यांच्यावरती आपल्या सोबत आहे ठाकूर साहेब या त्याच्यावर कार्तिकी फुलोरे साहेब नक्कीच अगदी एक चांगला फटका बघायला मिळतोय क्षेत्रामध्ये आणि जेवढे कोणी प्रेक्षक वर्ग असतील गावातील ज्येष्ठ नागरिक असतील मान्यवर असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी यायचं एका सर्वच असेल त्याच्यामध्ये हार्दिक स्वागत केलं आहे एक या ठिकाणी धाव मिळते संख्या वाटते धावसा फटकावरती 13 रवींद्र होईल सांगतायत खरं तर त्यांचं काम आहे मंचावरती बसून प्रमुख अतिथी म्हणून सांगणं करण्याचं काम आहे मुलाचं मिळते पण अगदी साधेपणा या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतंय जिथं कमी तिथं हमी हे अगदी स्वच्छ मनाने स्वतःहून येऊन बसलं की मी स्कोर बॅटिंग करतो हँडरायटिंग इतकी सुंदर आहे की एखाद्या मुलीच्या प्रेमात थोडं हँडरायटिंगच्या प्रेमामध्ये बनवू इतकी सुंदर हँडरायटिंग अगदी मनाने असते मी खोटी स्थिती करत नाही कधी आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असते क्वचितच भेट घडते जास्त चांगला फटका पाहायला मिळाला त्या क्षेत्रामध्ये पाहत होते का कायच आहे या ठिकाणी मिळेल तर आपण अक्षय ठाकूर धावसंख्या 14 काय नाही एक बाद धावसंख्या 14 या ठिकाणी आपण पाहतोय 39 धावा तर टार्गेट असताना 14 धावसंख्या झाली उर्वरित 15-25 धावांची आवश्यकता अजूनही 2 षटक म्हणजे 12 आणि हे 3 चेंडू म्हणजे 15 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता तेव्हा षट खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला पेट झाला पूर्णपणे राष्ट्रीय सुपे गेले उदर मात्र धाव गेली नंतर मात्र या ठिकाणी धाव राहुल उरेकर बाईकची धाव नाही त्यांचा बाईज आहे ना बाईज हा धन्यवाद एक धाव धावसंख्या दाखल करते 15 दादाच होता ना 15 धावसंख्या दाखल वातावरण थोडंसं शांत मोठ्या अपेक्षा आहे जोपर्यंत मोठे मोठे अडके ते वातावरण सुविधा आपल्या तुम्ही तापा हारायची एज लागली आणि जिल्हे उत्साह
बाबल्याची गाडी मारी मारी 5 चेंडू आतापर्यंत टाकले. शेवटचा एक चेंडू खेळ शिल्लक आहे त्या गावात. फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी 2 अक्षय ठाकरे या ठिकाणी 2 चेंडूचा सामना करून या धावसंख्येवर बाद झाला. नवीन फलंदाज सुनील मैदानात दाखल होते. खेळाचा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकात येईल. हा का हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. षटकाच्या या ठिकाणी धावतोय. चेंडू पकडायचा प्रयत्न केला गेला जोराच्या आकात चेंडू बाहेर गेला. बाहेर गेला. डीजे धावसंख्या फलकावरती 19. 2 जलंधरच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या सनी याने 6 एक विकेट मिळवल्यानंतर ऋतिक उल्लेकर यांनी 13 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळाला. अशा एकंदरीत धावा झाल्या 19. जिंकण्याकरता 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 20 धावा 39 धावांचं टार्गेट आहे. त्यातील आपल्या निम्म्याजवळ धावा काढल्या गेल्यात आणि 20 धावा मात्र शिल्लक आहेत. 20 धावांचा पाठलाग कशा करावा करता सरासरी मात्र या ठिकाणी राखली गेली. काय 20 पाहिजेत. 20 12 पण 20 पाहिजेत. 19 झाल्यात ना. धावसंख्या झाली 19 आणि जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. 38 धावा काढल्या आणि 39 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 19 धावा काढल्या गेल्या. 20 धावा पाहिजेत. 12 चेंडू आणि 20 धावा. कोणाच्या मार्फत पाहतोय मानव होईल. 10-12 फलंदाज घेऊन खेळ होईल. चला टायमिंग मानव होईल जर विकेट घेतला तर 100 ग्रुपकडनं ₹200 कॅशबॅक या गावामध्ये त्याच्यामध्ये टीम तयार झालेले आहेत. ते 12-12 पंधराचा स्क्वॉड नक्कीच आपण पाहतोय. तरी फक्त 12च ठेवले. चला घ्या. चला स्पीड घ्या. 12 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू तिसऱ्या षटकात येईल. हा चेंडू या ठिकाणी पहिल्या चेंडूची खराब सुरुवात या ठिकाणी होते. 12 चेंडू आणि 39 धावा. चेंडूची अगदी अचूक माहिती मला रवींद्र भोज दादा सांगतायत. किती धावा हवे जिंकण्याकरता आणि किती चेंडू शिल्लक आहे. जागा करता प्रयत्न इकडे मोठा फटका चेंडू जातो या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मात्र कसं केलं जाते आणि त्याच्यानंतर चेंडू उचलून फिरतोय. सहजरित्या कंप्लीट केली गेली. 24 धावसंख्या 17 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 17 धावा. खेळ हा त्याच्यावरतीच अवलंबून असतो. चूक केली ही चूक महागात करू शकते. मान मैदानामध्ये स्थिर राहुल मुलवेकर उंच खरा मजबूत त्याच्या तिन्ही काढ कुठे चालतो. जीवन दान वेळा जीवन दानाचा नक्कीच फायदा उचलतोय का हा. हा पकडायचा संधी आहे. उंची भूमीला दान या ठिकाणी जायला घेतात.
रिव्हर्स कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र झेलपासून खूपच लांब राहिलाय. या 2 धावा मिळतात. लोहेरे लोहेरे धावसंख्या थोडं सरसावत आहे. धावसंख्या 24. 15 धावांची आवश्यकता केवळ मात्र आतापर्यंत चेंडू फेकले गेले तर 3. हे 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 15 धावा जिंकण्या करता राहुल हा वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळतोय. फटका यायला हवा. सामना लवकर 10 चेंडू मध्ये 12 या धावसंख्येवर खेळतोय राहुल. त्या फटक्याची अपेक्षा आहे. विकेट घेतात साठी 400 रुपये 400 रुपये. रेड वाढत या ठिकाणी जसा गोलबॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी येतोय. नो बॉल फ्री हिट पट्टीचा नो आहे हा. नो बॉलचा इशारा एका तर्फे धाव वेळ भरसे 25 धाव संख्या. 14 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 14 धावा. चला स्पर्धा घ्या. डोंट वेस्ट टाइम हरी अप. गावच्या स्पर्धेत आपण आज खरं तर पवित्र सणाचा सण होळी सण आहे आणि रंगांची उधळण केली जाईल. रात्री या ठिकाणी होळीची विधिवत पूजा केली जाईल. त्याला मान दिला जाईल. हार अर्पण केला जाईल. पुष्पहार त्या ठिकाणी कोणता चेंडू आपण पाहतोय. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. पूर्णपणे बेरीज झाला. चेंडू मात्र विकेट कीपरच्या ग्लोव्स मध्ये सध्या असतील 24 25 14 8 2 14 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 14 धावा. लगातार दिसली नाही. जेवण दान मिळवलं आणि खरं खरं सध्या बोलतात जेव्हा तुम्ही गॅस सोडताय तुम्ही मॅच सोडताय. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. तर तेव्हा दुसरे फलंदाज आले असते तर काहीतरी वेगळं चित्र निर्माण झालं असतं. हे अशा प्रकारचं सातत्याने गचाळ क्षेत्ररक्षण केलं तर मात्र अहो तुमचं खरं होत आहे. संघाचं खरं होत आहे. काय करा मग नक्कीच मला थोडासा कालमंत्र दिला जातोय की हा फलंदाज 2 वेळा बाद होता वाचलाय. याला त्याला आउट करावं लागेल. पण गोलंदाज सगळ्यात नाही काय हा चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक. या ठिकाणी पाहतोय आपण एक्स्ट्रा चेंडू चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण साथ देतो या ठिकाणी गोलंदाजाला. दुसऱ्या गटाचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का. थांबले होते. वाट पाहत होते चेंडू हातामध्ये राहतोय की नाही राहतोय की नाही. अशा तरी दुसरी धाव या ठिकाणी सिलंग कंप्लीट केली गेली. धावसंख्या 26 7 धावा. चांगली गोलंदाजी केली. स्तुती कलवकर नक्कीच. अक्षरशः 2 धावा 9 बॉलच्या 2 बॉल टाकले होते. चांगली गोलंदाजी मिळाली आणि खरं तर 2 विकेट मिळाले असतात. 2 कॅचेस सोडले गेले राहुलच्या. धावसंख्या धाब्याकडे 26 आणि विजय करता 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 13 धावा. मात्र थोडासा गडबड असेल. 1 मिनिट रवींद्र ते 12 सांगतायत. बरोबर ही एकच धाव 2 धावा काढल्या होत्या. खरं तर दुसरी धाव घ्यायला उशीर केला होता. रवींद्रला वाटतं की ते एकच धावा त्याने एकच धावलेली काय नो प्रॉब्लेम. आपण त्या एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करूया. 6 चेंडू आणि जिकडे करतो 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 12 धावा. चला धडपड असेल लगेच आहे कारण ते शेवटचं षटक घेऊन कोण आले तर कोणाची मार्क वर
त्याचं नाव आहे निलेश भोईर. निलेश भोईर त्याच्याकडे असतील 6 चेंडू आणि समोरचा फलंदाज असा तर आपण पाहतो या ठिकाणी सुनील वर्दे याच्याकडे 12 धावा काढतात त्याला या 6 चेंडू मध्ये. आणि राहुल आतापर्यंत 13 चेंडू खेळला आणि केवळ फक्त 14 धावा काढू शकला. त्या प्रत्येक चेंडूची सरासरी या ठिकाणी राखली गेलेली आहे. पहिला चेंडू या ठिकाणी काढून घेण्याचा प्रयत्न हा छक्का. धावसंख्या पुढे 7 धावसंख्या या ठिकाणी 31. उर्वरित 5 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 8 धावा. समीकरण मात्र थोडंसं बदलतं. या चौकातल्या साईड मात्र थोडासा आत्मविश्वास या फलंदाजाचा उंचावला असेल. खरं तर चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, मात्र उचलला. आणि आपण पाहिलं की फिल्डरचा जो क्षेत्र तो थोडासा खाली आहे त्या क्षेत्रामध्ये अगदी सहजरित्या मात्र टायमिंग मध्ये हा फटका मारला गेला नाही. या 4 धावा मिळाल्या आणि 5 चेंडूने 8 धावा जिंकण्याकरता पुन्हा एकदा त्या इशारा. विकेट टू विकेट नेक्स्ट गोलंदाजी करायची आहे पण मात्र लाईन प्लेन चुकली जाते. 5 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 7 धावा. राईट राऊंड विकेट मारला गोलंदाज सुनील वर्दे. क्षणी बाद झाला या ठिकाणी 7 होती. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र अतिशय सगळा झेल घेतला आणि ज्युनियर खेळाडू संधी मिळाली. मूर्ती लहान आहे कीर्ती महान करतो का बघूया. भरपूर असेल गोलंदाज असेल मात्र स्वतः पवित्रमध्ये हा चेंडू कडक करतोय. रणच्या स्वरूपात हा फलंदाज होतोय. आला तसा मागा परतावा लागेल. आऊट आहे ना. आऊट आहे. हा रिव्ह्यू रनआउटचा आहे ना पंच. हा रनआउटला रिव्ह्यू नाही आहे असं सांगतायत आयोजक. अंपायरने घेतलाय का. अंपायरने या ठिकाणी आऊट दिलाय आणि फलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या बाहेर सेलिब्रेशन संपलंय. पुढे चेंडू आतापर्यंत फेकले गेले आहेत. ओके ओके चला जाऊया मध्ये आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत. सात धावांची आवश्यकता. चेंडू आहे 3. एक वाईट टाकला होता ना.
एक वाईट टाकला होता. तीनच बॉल बोलतोय, तीनच बॉल बोललोय मी, बॉल तीनच बोललोय मी. सायकल थोडं ऐकून घ्या. 3 चेंडू जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रणित उलवेकर. एक रंगतदार रोमांचकारी सामन्याला मात्र करीत येते. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. आपण पाहिले तर सुनील वरदे बाद झाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सुरज त्या ठिकाणी, त्याचबरोबर प्रवीण उलवेकर. या ठिकाणी मात्र थांबायला सांगितलेलं फलंदाजाला की बाबू तू काही येऊ नको, मी हा सामना जिंकून देतो. अर्थातच 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 7 धावा. आपण बघतोय राहुल उलवेकर अजूनही मैदानामध्ये आहे, त्याचबरोबर आपण पाहतोय प्रणित उलवेकर त्याच्या साथीला आहे. त्याची ठोकाचं चुकवणारा हा सामना हे वाटायचं अशा प्रकारच्या सामन्यात क्वचित पाहायला मिळतात. त्याला जास्त सामना कसरत आहे गोलंदाजी कशी क्षमता आहे. तुम्ही जर शरीर असाल, आपण जरी ज्युनियर असलो तरी आम्ही शिकलोय, तो अनुभव आहे. हा रिव्हर्स वेळ नव्हती, रिव्हर्स मध्ये त्यांनी रिस्क घेतली आणि रिस्क अंगाशी आली. आता 1 चेंडू आणि 7 कंपल्सरी चेसिंग आहे. संधी होते या ठिकाणी राहुल या फलंदाजाला, पण संधीचा सोनं करता आलं नाही. 1 चेंडू 7 धावा. उल्हास साजरा केला जातोय. खूप खूप अभिनंदन या ठिकाणी आपण पाहतोय. ऋग्वेद संघाचा आहे, खूप छान या ठिकाणी खेळ दाखवला आणि सामना मात्र या ठिकाणी गोलंदाजा कौतुक करावं तेवढं कमी धरतो. त्या गोलचं नाव आहे निलेश भोईर याचं. क्या बात आहे. उमेश यांच्याकडनं निलेश भोईर याला 500 रुपयाचा कॅश घेऊन जायचं. भाऊ आहे त्यांचे, बंधू आहे आणि भावाचा प्रेम पाहत आहे आणि त्याला कौतुक करायला हवं. हे कौतुक एका खेळाडूचं आहे, एका भावाचं आहे. हे कौतुक पाहायला हवं. जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू चांगला खेळत नाही तेव्हा आपण त्याची घेऊन शिकतो, आपण शब्द म्हणतो, पण जेव्हा जेव्हा चांगला एखादा खेळाडू खेळतो तेव्हा त्याची स्तुती करणं गरजेचे आहे. आणि ते स्तुती हा 500 रुपयाच्या स्पर्धेची माध्यमातून